पावसाळी अधिवेशनाचा आज 5वा दिवस. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर. यावेळी विविध विकास कामांचं करणार उद्घाटन. संघाच्या शताब्दी निमित्त देशव्यापी कार्यक्रम. दिल्लीत आजपासून प्रांत प्रचारकांची बैठक. संघाला यावर्षी 100 वर्ष पूर्ण. शेतकऱ्यांच्या योजनांचे ऑडिट करा. योजना न पोहोचवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा. भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची मागणी. 5 जुलैच्या मेळाव्यासाठी दोन्ही सेनेकडून जोरदार तयारी सुरू. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे नेत्यांकडून वरळी डोमची पाहणी करण्यात आली. मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचं नागरिकांना आवाहन. आज पुण्यात ओबीसी समाजाची महत्त्वाची बैठक. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी बैठकीचं आयोजन. ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा. सोलापूरमध्ये स्मार्ट मीटरच्या विरोधात आंदोलन. खासदार प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे कार्यकर्ते करणार आंदोलन. मंत्री गिरीश महाजन आज पंढरपूर दौऱ्यावर. आषाढी यात्रेच्या निमित्ताने परिसराची पाहणी करून माध्यमांशी साधणार संवाद. राज्यात 24 तास वाळू वाहतुकीला परवानगी. घरकुलांसाठी मोफत वाळू वितरणाचीही हमी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधानसभेत निवेदन. ठाकरेंच्या शिवसेनेकडून पहिल्यांदाच राज ठाकरेंचा फोटो पोस्ट. महाराष्ट्रात मराठीसाठी ठाकरेंची अशी पोस्ट. पोस्टमध्ये उद्धव ठाकरेंसह राज ठाकरेंचा फोटो. मेळाव्याला कोणताही झेंडा नको, फक्त मराठीचा अजेंडा असू दे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना. पुण्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे एकत्रित बॅनर. बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो. 5 जुलैला होणाऱ्या मेळाव्यानिमित्त बॅनरबाजी. सीट बेल्ट लावल्याशिवाय गाड्या चालवू नका. राज ठाकरे यांची कार्यकर्त्यांना तंबी. शहर ग्रामीण भागातही सीट बेल्ट लावल्याशिवाय गाडी चालवायची नाही. पुण्यातील व्यक्तीकडून राज ठाकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीच्या घरी मनसेची धडक. केदार सोमण यांना दिला पोलिसांच्या ताब्यात. मनसे कार्यकर्त्यांचा सोमण यांच्या घराबाहेर राडा. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचे बंधू ब्रह्मानंद पडळकरांवर फसवणुकीचा आरोप. 82 वर्षीय आजीची फसवणूक केल्याचा आरोप. आजीची 17 एकर जमीन हडपल्याचा आरोप. सर्वांना विश्वासात घेऊनच शक्तीपीठ महामार्ग बनवला जाणार. नितीश राणेंचं वक्तव्य. शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवला जातोय. राणेंचा आरोप. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा एकही कार्यकर्ता राहणार नाही. गिरीश महाजन यांचा दावा. कोणावर कसलाही दबाव नाही. आगामी काळातही काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून अनेक पक्षप्रवेश होणार. महाजन यांचं वक्तव्य. ठाकरे बंधू एकत्र आल्यास विरोधक संपतील. ठाकरेंच्या सेनेच्या चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रिया. महाराष्ट्रात 3 महिन्यात 767 कुटुंब उद्ध्वस्त. राहुल गांधी यांचा शेतकरी आत्महत्येवरून सरकारवर निशाणा. दाभर च्यवनप्राश विरुद्ध अपमानास्पद जाहिरातींना मनाई. दिल्ली उच्च न्यायालयाच्या पतंजलीला सूचना. बागेश्वर धाममध्ये मंडप कोसळला. चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू, 8 जण जखमी. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला न्यायालयाचा दणका. 200 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मोठा निर्णय. ब्राह्मण महासंघाकडून पुणे रेल्वे स्थानकाचं नामांतरण. ब्राह्मण महासंघाने लावले श्रीमंत थोरले बाजीराव पेशवा रेल्वे स्थानकाचे बॅनर. हद्दवाढीच्या मागणीसाठी कोल्हापुरात आंदोलन. महानगरपालिकेच्या दारात मंडप टाकून घोषणाबाजी. सर्वपक्षीय नेत्यांचं कोल्हापुरात लाक्षणिक आंदोलन. राज्याला कुपोषणाचा विळखा. राज्यात तीव्र कुपोषित 30,800 बालकं. शहरी भागात कुपोषणाचं प्रमाण वाढलं. मुंबई उपनगरामध्ये सर्वात जास्त कुपोषित बालकं. धाराशिवमधील सावरगाव शाळा मोडकळीस. लोकशाही मराठीचा सातत्याने पाठपुरावा.
प्रशासनाला झाला खडबडून जागं, लोकशाही मराठीचा इम्पॅक्ट. पैठण शहरातील अनियमित पाणीपुरवठा, साचलेलं गटार आणि कचऱ्यांचे ढिगारे या विरोधात नगरपालिकेला इशारा. लवकर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करणार, महिला आंदोलकांनी दिला इशारा. धाराशिव एमआयडीसीसाठी संपादित केलेल्या 27 शेतकऱ्यांच्या जमिनी 13 वर्षांनंतर परत मिळणार. जमिनीसाठी शेतकऱ्यांची अनेकदा आंदोलनं, शेतकऱ्याची आक्रमकता पाहून जमिनी परत देण्याचा निर्णय. जालन्यात शेतकऱ्यांसह महिलांचं जलसमाधी आंदोलन, वादातून केदारखेडा येथील शेतात जाणारा रस्ता अडवल्याने आंदोलन, रस्ता मोकळा करून देण्याची प्रशासनाकडे मागणी. 600हून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बोगस आयडीद्वारे नियुक्ती, शिक्षण संचालकांच्या समितीच्या प्राथमिक चौकशी अहवालात समोर. सिल्लोडमधील कन्नडमध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स कोसळलं, नगर परिषदेच्या मालकीची होती इमारत, अपघातात कोणतीही जीवितहानी नाही. हद्दवाढीच्या मागणीसाठी कोल्हापुरात आंदोलन, महापालिकेच्या दारात मंडप टाकून घोषणाबाजी, सर्व पक्षीय नेत्यांचं कोल्हापुरात लाक्षणिक आंदोलन. रत्नागिरीच्या रघुवीर घाटात पुन्हा एकदा दरड कोसळली, 4 दिवसात दुसऱ्यांदा कोसळली दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक ठप्प. पुण्यात धावत्या कारला लागली अचानक आग, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. आगीत संपूर्ण कार जळून खाक, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. ब्राह्मण महासंघाकडून पुणे रेल्वे स्थानकाचं नामांतरण, ब्राह्मण महासंघाने लावले श्रीमंत थोरले बाजीराव पेशवा रेल्वे स्थानकाचे बॅनर. संतांच्या पालख्या आज पंढरपूर तालुक्यात पोहोचणार, बाजीराव विहीर येथे दुपारी उभं रिंगण पार पडणार. कौंडण्यपूर येथील मानाची रुक्मिणी मातेची पालखी पंढरपुरात उत्साहात दाखल, विठ्ठल नामाचा जयघोषात पालखीची विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण. कोकणात पावसाचा जोर कायम, रत्नागिरीतील अनेक भागात मुसळधार पाऊस, जगबुडी आणि कोदवली नदी इशारा पातळीवर. गोवा राज्यातील सर्व शाळांना आज सुट्टी, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर निर्णय, विद्यार्थ्यांसह शाळेतील शिक्षकांनाही सुट्टी. पैठणमधील जायकवाडी धरणात 7,000 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू, धरणातील पाणीसाठा 45% पोहोचला. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पावसाची बॅटिंग, जिल्ह्यातील जगबुडी नदी आणि कोदवली नदी इशारा पातळीवर वाहते, जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना अलर्ट राहण्याच्या सूचना. कोल्हापूर शहरात पावसाची उघडीप, तर धरण क्षेत्रात अतिवृष्टी, पंचगंगेची पाणी पातळी आता 31 फूट 3 इंचांवर पोहोचले, 48 बंधारे अद्यापही पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत. पैठणमधील जायकवाडी धरणामध्ये 7,000 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू, धरणातील पाणीसाठा 45% पोहोचला. नाशिकच्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरूच, पावसामुळे गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, विसर्ग वाढल्याने गोदावरी नदीला पूर सदृश परिस्थिती, दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत आले पाणी. गोरेगावच्या पूर्व म्हाडा कॉलनीमध्ये बिबट्याचा शिरकाव, संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. पिंपरी चिंचवडमध्ये एसटी बस आणि 4 चाकीचा भीषण अपघात, 4 चाकी गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. युक्रेनच्या पोल्टावा शहरावर रशियाचा हल्ला, युक्रेनवरील हल्ल्यात 2 नागरिकांचा मृत्यू, 11 जण गंभीर जखमी. कोल्हापुरात घरफोडीतील दागिने विकणाऱ्यासह सोनाराला अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई, सोनं आणि चांदी 12 लाखांचा मुद्देमाल जप्त. नागपूरच्या महफिल शॉपमध्ये गुन्हे शाखेची धाड, 3 लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित सिगारेट हुक्का फ्लेवर केला जप्त, 2 आरोपींना केलं अटक. कोल्हापुरात भर पावसात मृतदेहाची हेळसांड, 1 तासाहून अधिक काळ मृतदेह पावसात ठेवून कर्मचारी गायब, कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयातील प्रकार. भरदिवसा रोड रोमियोंनी काढली महाविद्यालयीन विद्यार्थिनींची छेड, नांदेडमधील शहादा शहरातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, विद्यार्थिनींच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला.
पाली रिसॉर्टमध्ये अश्लील व्हिडिओ फिल्म शूट करून पॉर्न साईटवर विकणाऱ्या पती पत्नीला अटक. गोरेगावमधून आरोपींना अटक. बीडमध्ये गेल्या 5 महिन्यात 78 बाल लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल. गेल्या वर्षीच्या तुलनेत 23 गुन्ह्यांची वाढ. अकोल्यातील अकोटमध्ये सावत्र वडिलांनी केली 9 वर्षाच्या मुलाची हत्या. हत्येचं कारण अस्पष्ट. पोलिसांकडून आरोपीला अटक. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील उत्पादन शुल्क विभागाची अवैध ठिकाणांवर धडक कारवाई. 14,45,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. एकूण 229 गुन्ह्यांची नोंद. अहिल्यानगर शहरामध्ये लव्ह जिहादची घटना. युवतीची फसवणूक करून आंतरधर्मीय विवाह केला. पीडितेकडून गुन्हा दाखल. मुख्याध्यापकाची विहिरीत उडी घेत आत्महत्या. कोल्हापूरच्या कागलमधील घटना. मारुती वरकट असं आत्महत्या करणाऱ्या मुख्याध्यापकाचं नाव. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. बदलापूरमध्ये वृद्धाची नाल्यात उडी मारत आत्महत्या. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. बीडमध्ये मुलानेच केली आईची हत्या. तरनळी गावात मुलाची आईला लोखंडी पाईपने मारहाण. डोक्यात मार लागल्याने उपचारादरम्यान मृत्यू. नंदुरबारमध्ये शहादा शहरात विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. भर दिवसा टवाळखोरांनी काढली विद्यार्थिनींची छेड. विद्यार्थिनींच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. धाराशिवमध्ये बँक मॅनेजरकडून चोरीचा बनाव. बँकेतील 25 लाख रुपयांची रक्कम लंपास. पोलीस तपासात प्रकार समोर. पोलिसांकडून मॅनेजरला अटक. रक्कम जप्त. कोल्हापूरमध्ये कोयत्याच्या धाकाने वृद्धांना लुटणाऱ्या आरोपींना अटक. स्थानिक गुन्हे शाखेच्या अन्वेषण विभागाची कारवाई. 2.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. नवी मुंबईतील हत्येच्या गुन्ह्यातील 14 वर्षांपासून फरार आरोपीला अखेर अटक. 1,000 रुपयांच्या वाहनातून आरोपीने केली होती हत्या. कांदिवलीमध्ये अभिनेत्रीच्या 14 वर्षाच्या मुलाची आत्महत्या. ट्युशनला जाण्यास सांगितलं म्हणून संतापून 57 मजल्यावरून घेतली उडी. भंडाऱ्यात विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू. विद्युत खांबावरील तारेला धक्का लागून मृत्यू. सिंधुदुर्गमध्ये मुंबई गोवा महामार्गावर बांदा पुलावरून 4 चाकी 60 फूट खोल ओढ्यामध्ये कोसळली. चालकाचा नियंत्रण सुटल्याने अपघात. वाहनातील 6ही युवक बचावले. रायगडच्या काशीत समुद्रात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला. 3 दिवसानंतर सापडला मृतदेह. परभणीच्या बाजार परिसरात मोकाट जनावरांचा मुक्त संचार. नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं मोकाट जनावरांच्या उपाययोजना करा. नागरिकांची मागणी. गडचिरोलीत दुचाकीचा भीषण अपघात. दुचाकीस्वाराचं नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती. दुर्घटनेत दुचाकीस्वाराचा मृत्यू. छत्रपती संभाजीनगरमध्ये 22 गोवंशांची सुटका. दौलताबाद पोलिसांची कारवाई. 20 लाखांचा मुद्देमाल जप्त. संबंधितांवर गुन्हा दाखल. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा अपघात. दुर्घटनेत चालक आणि क्लीनर जखमी. पुण्यात घुले रोडवर कारचा अपघात. घटनेमध्ये कारचं मोठं नुकसान. सिल्लोड तालुक्यातील अजिंठा परिसरात नीलगायींचा धुमाकूळ. शेतकऱ्यांच्या कोवळ्या पिकांचं नुकसान. वन परिक्षेत्र विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा. शेतकऱ्यांची मागणी. सांगलीच्या शिराळा तालुक्यात भात लागणीला वेग. धूळवाफ पेरणी न होऊ शकल्याने शेतकऱ्यांकडून चिखलात पेरणी. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा. फळपीक विमा योजनेच्या कालावधीत मुदतवाढ. पीक विमा काढण्यासाठी 6 जुलैपर्यंत अर्ज करता येणार. वाशिममध्ये रोहिणकडून नुकत्याच उगवलेल्या सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान. शेतकरी त्रस्त. प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची वन विभागाकडे मागणी. सातारा जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू. पाटण तालुक्यात भात लावणीला सुरुवात. अहिल्यानगरच्या महात्मा फुले चौकात भीषण अपघात. टेम्पो चालकाला वीट आल्याने घडला अपघात. अपघातात एका कारसह 8 ते 10 दुचाकींचं नुकसान. अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद.
महसूल विभागातील प्रतिनियुक्ती पदावरील 29 अधिकाऱ्यांना मूळ विभागात रुजू होण्याचे आदेश. अधिकारी वेळेवर दाखल न झाल्यास निलंबित होणार. यवतमाळमधील चिखलवर्धा पाटा पांघरा मार्गाची दुरावस्था. सततच्या पावसामुळे रस्त्याची चाळण. वाहन चालक आणि नागरिकांना त्रास. मार्गाची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी. पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गिकेवर प्रवासी संख्येमध्ये वाढ. जून महिन्यात 52,57,000 प्रवाशांनी केला प्रवास. बुलढाणा जळगाव जामोते नांदुरा मार्गावरून एसटी बसची नव्या पुलावरून वाहतूक. बसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय. प्रशासनाने लक्ष देण्याची गावकऱ्यांची मागणी. बुलढाण्यातील टिपू सुलतान चौक ते तेलगू नगर रस्त्याची दुरुस्ती. तसंच इक्बाल नगर परिसरातील विकास कामांची मागणी. अल मदिना फाउंडेशनचं जिल्हाधिकारी यांना निवेदन. पालघरच्या वाडा तालुक्यात विद्यार्थ्यांचा वाहत्या पाण्याच्या बंधाऱ्यावरून जीवघेणा प्रवास. पाण्यात पडून अपघात होण्याची शक्यता. बंधाऱ्यावरून जाण्यासाठी पूल बांधून मिळावा. ग्रामस्थांची मागणी. कोल्हापूरमध्ये आश्रमशाळेतील मुलींच्या वसतिगृहात कोणताही गैरप्रकार होऊ नये याची दक्षता घ्या. राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी दिल्या सूचना. गोंदियातील पांगोली नदीवरील पुलाची दुरावस्था. पुलावर जीवघेणा प्रवास अद्याप सुरूच. पुलावर पडले मोठे भगदाड. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात. नागरिकांची मागणी. नांदेड सिटी आणि शिवणे गावाला जोडणारा पूल पाण्याखाली खडकवासला. धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने मुठा नदीच्या पात्रात वाढ. धरणातून 8,500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू. कोल्हापुरातील शांतिनिकेतन स्कूल जवळील रस्त्याची दुरावस्था. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाच्या निषेधार्थ नागरिकांचं रस्त्यावर झोपून लक्षवेधी आंदोलन. सांगलीत औदुंबर इथं एनडीआरएफकडून कृष्णा नदी पूर बचाव प्रात्यक्षिक. नागरिकांना संभाव्य पूर परिस्थितीत बचावाच्या दृष्टीनं मार्गदर्शन. कोल्हापूरमध्ये रस्ता नसल्याने रुग्णांना बैलगाडीचा आधार घ्यावा लागतोय. गुडघाभर चिखल्यामुळे नागरिक त्रस्त. गरोदर महिला विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल. रस्ता करण्याची ग्रामस्थांची मागणी. वाशिम शहरात घंटागाडी असताना नागरिकांकडून रस्त्याच्या शेजारी कचरा टाकला जातोय. सार्वजनिक ठिकाणी घाण दुर्गंधीमुळे रोगराईचा फैलाव होण्याची शक्यता. सोलापूर शहरात भुयारी गटारीची कामे सुरू. पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केली कामाची पाहणी. काम पूर्ण झालेल्या ठिकाणी वाहतूक पूर्ववत करण्याच्या सूचना. रत्नागिरीतील 4 तालुक्यांना जोडणारा पूल निधी अभावी रखडला. पुलासाठी 23,75,00,000 रुपये मंजूर. अधिकचे 20 कोटी रुपये आवश्यक. 30 गावांसाठी हा पूल महत्वाचा. एसटी कर्मचाऱ्यांची 2,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची वैधानिक देणी अद्यापही थकीत. सरकार निधी कधी देणार? श्रीरंग बर्गे यांचा सरकारला सवाल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.